जय गिरनारी श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित गिरनार सोमनाथ द्वारका दर्शन यात्रा हे फक्त एक डोंगर नाही तर हजारो वर्षांचा आध्यात्मिक इतिहास जपलेलं स्थान आहे. आज आपण निघालो आहोत अशाच एका आध्यात्मिक यात्रेवर. गिरनार, सोमनाथ आणि द्वारका या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी. गिरनार पर्वत तपश्चर्येचं आणि श्रद्धेचं प्रतीक. या 3 देवस्थळांचा आशीर्वाद घेऊया. हे फक्त एक डोंगर नाही तर हजारो वर्षांचा आध्यात्मिक इतिहास जपलेलं स्थान आहे. इथे भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली आणि आजही त्या स्थळावर दत्तगुरूंचं अस्तित्व प्रत्येक भक्ताला जाणवतं. सुमारे 10,000 पेक्षा जास्त पायऱ्या चढून जेव्हा आपण शिखरावर पोहोचतो तेव्हा खाली दिसणारा परिसर, वारा आणि शांतता हे सगळं मिळून एक अनोखं दैवी अनुभव देतं. गिरनार म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मिक उंचीचा प्रवास. सोमनाथ भगवान शंकरांचं प्रथम ज्योतिर्लिंग. अरबी समुद्राच्या किनारी उभं असलेलं हे मंदिर म्हणजेच काळ, इतिहास आणि श्रद्धेचं जिवंत प्रतीक. सोमनाथ मंदिरावर शतकानुशतकं अनेक आक्रमणं झाली, पण प्रत्येक वेळा भक्तांच्या श्रद्धेनं आणि धैर्यानं हे मंदिर पुन्हा उभं राहिलं. मंदिरांच्या मागे लाटांचा आवाज आणि समोर उभं तेजोमय शिवलिंग आणि मनात उमटणारं एकच नाव, हर हर महादेव. या प्रवासातील पुढील तीर्थक्षेत्र म्हणजे द्वारका, श्रीकृष्णाची पवित्र नगरी. आता आपण पोहोचलो आहोत भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेला. ही तीच नगरी जिथून श्रीकृष्णानं धर्मसंस्थापनाचं कार्य केलं, जिथं प्रत्येक वाऱ्यात, प्रत्येक लाटेत जय श्रीकृष्ण असा गजर ऐकू येतो. द्वारकाधीश मंदिराचं भव्य शिखर, सुवर्ण कलश, तर असा हा श्रद्धेचा प्रवास म्हणजे गिरनारची तपश्चर्या, सोमनाथाचं तेज आणि द्वारकेचं प्रेम. या तिन्हींचा संगम म्हणजे एक परिपूर्ण आध्यात्मिक प्रवासच. बघूयात भक्तिरसात न्हावून निघालेले दत्तभक्त या यात्रेबद्दल काय म्हणत आहेत. जय गिरनारी. मी विजय शेराल पुण्यावरून बोलतोय. पुण्याहून आलो आहे. इथे सद्गुरू ट्रॅव्हलचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो. खूप सुंदर प्रकारे अशाला आमचं दत्तगुरूंचं इथे दर्शन झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही इथे इतक्या 5,000 पायऱ्या चढून वरती येऊन आम्ही दत्तगुरूंचं दर्शन आम्ही घेऊ शकलो आणि इथे आल्यावर अक्षरशः आम्ही स्वर्गात आहोत असा आम्हाला अनुभव येतो आहे. स्वर्ग म्हणजे काय याचा ज्यांना अनुभव घ्यायचा असेल त्यांनी अवश्य गिरनार पर्वतावर यावं. तुम्हाला इथे स्वर्गाचं दर्शन होईल आणि दत्तगुरूचं सुद्धा दर्शन होईल. धन्यवाद. नमस्कार. आम्ही अहमदनगरवरून श्री रवींद्र शेलार व शशिकला शेलार सद्गुरू ट्रॅव्हल्स पुणे यांच्यामार्फत गिरनार यात्रा करत आहोत. गिरनार यात्रा आम्ही सकाळी 7 वाजता चालू केली. साधारण 10:30 वाजता आमचं दर्शन अगदी व्यवस्थित पार पडलं. सद्गुरू ट्रॅव्हलचे मनापासून धन्यवाद. संत उपाध्याय पंतप्रधान सुजन सद्गुरू टूर्स ट्रॅव्हल्सबरोबर इथे महाराजांच्या दर्शनाला आलो, गिरनार दर्शनाला. आणि या लोकांची अगदी काळजीपूर्वक जसे आमचे पोरं लक्ष देते त्याच्यापेक्षा जास्त ते आमची केअर करतात. दर्शन व्यवस्थित करवले. या पोलिसांना सर्व दत्तस्थानांचे दर्शन करवले. पहिल्यांदाच जीवनामृताच्या श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आम्ही गिरनार यात्रा करायला आलो आहेत आणि अत्यंत सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. थँक्स टू श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझं नाव नंदा कुलकर्णी. मी सद्गुरू ट्रॅव्हल्स करते. गिरनार यात्रेला आले आहे. खूप छान वाटलं. वरती चढल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर तर खूपच छान वाटलं. या यात्रेमध्ये आपण भगवान श्रीकृष्णानं जिथे देह ठेवला ते ठिकाण म्हणजेच भालका तीर्थ, त्याचबरोबर त्रिवेणी संगम, गीता मंदिर, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रुक्मिणी मंदिर ह्या तीर्थस्थळांचं देखील दर्शन घेतो. या यात्रेत आपल्या राहण्याची व्यवस्था ही 3 तारांकित हॉटेल्समध्ये असते. जाण्या येण्याकरिता AC रेल्वे प्रवास व स्थानिक स्थलदर्शनाकरिता AC बसची व्यवस्था असते. शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणामुळे मनासोबतच पोटही तृप्त होतं. आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी आमची टीम नेहमीच सज्ज असते. गिरनारवर जाण्यासाठी रोपवेची सुद्धा व्यवस्था करण्यात येते. चला तर मग
आध्यात्मिक जीवनाचा अमृतमय प्रवास अनुभवण्याकरिता या 3 देवस्थळांचा आशीर्वाद घेऊया आणि मनापासून म्हणूया हर हर महादेव, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.